महत्त्वाची एक बातमी पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आता सुनावणी सुरू झालेली आहे। आजची महत्त्वाची घटना, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। आजही ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत। याआधी केवळ विधिमंडळात किंवा पक्षात फूट पडली म्हणजे मूळ राजकीय पक्ष बदलत नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता। आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी होणं गरजेचं होतं। जर त्यावेळी बंडखोर आमदार अपात्र ठरले असते तर चित्र वेगळं असतं असा सुद्धा युक्तिवाद मांडण्यात आला होता। या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे, काय अधिकच्या अपडेट्स आहेत? कुठल्याही क्षणी या सुनावणीला सुरुवात होऊ शकते। ज्येष्ठ कायदेतज्ञ किंवा वकील आपण म्हणू शकतो कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा आज युक्तिवाद अदिती करणार आहेत। आणि यापूर्वी जर पाहायला गेलं तर तब्बल 5 वेळा युक्तिवाद जो आहे तो केलेला आहे। तास ते दीड तासाचा कालावधी यापूर्वी कपिल सिब्बल यांना मिळाला होता आणि त्यानुसार त्यांनी युक्तिवाद केला होता। आज पुन्हा एकदा हा युक्तिवाद केला जाणार आहे। प्रामुख्यानं 2 केसेस या संदर्भातल्या आहेत असं म्हणता येईल। ज्यावेळेला 21 साली बंड झालेलं होतं शिवसेनेमध्ये, आमदारांचा गट फुटलेला होता, त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाद्वारे पक्षाचं चिन्ह आणि नाव थेट एकनाथ शिंदे यांच्या गटाला देऊन त्यांना पक्षाची कायदेशीर मान्यता जी आहे ती दिलेली होती। आणि दुसरीकडे त्या आमदारांना अपात्र करावं, 40 आमदारांना जे गुवाहाटीला गेले होते ते देखील प्रकरण होतं। या दोन्ही प्रकरणं ही एकत्रित करण्यात आली आहेत आणि त्यावर ही सुनावणी खरं तर होते। मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह जॉयमाला बागचे आहेत आणि व्ही मोहन्ना हे जे न्यायमूर्ती आहेत, या तिघांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी कुठल्याही क्षणी आता सुरू होऊ शकते। आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल नवीन काय मुद्दे मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष असणार आहे। कारण यापूर्वीचा जर विचार करायला गेला तर उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीनं पक्षाचे प्रमुख आहेत 2013 सालापासून, आणि एकनाथ शिंदे हे जरी मुख्य नेता असले तरी ते असंविधानिक कशा पद्धतीने आहेत हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला होता। त्याचबरोबर विधिमंडळ पक्षातली ही फूट होती ती राजकीय फूट मानता येत नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी वारंवार कोर्टासमोर सांगितलेलं होतं। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये कदाचित या सुनावणीला सुरुवात होऊ शकते। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अजून सुरू झालेला नाही। तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे।